हॅलो स्टुडंट्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर रिटेन्शन, कस्टमर प्रिडिक्शन हा पॉईंट बघणार आहोत. तर या अगोदर आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय हे पाहिले. व्हॉट इज कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट? ओके, सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ मेंटेन रिलेशनशिप विथ कस्टमर and its help to organization with strong relationship. It helps to identify what is the need of customer and what is the expectation of customer from our organization. ओके, कस्टमर रिलेशनशिप काय आहे? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं? तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे एक असं सिस्टीम आहे, हे एक असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये कस्टमर आणि ऑर्गनायझेशनमध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्म मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. लॉंग टर्म मेंटेन केलं जातं, स्ट्रॉंग मेंटेन केलं जातं. CRMद्वारे काय केलं जातं? आयडेंटिफाय केलं जातं. काय आयडेंटिफाय केलं जातं? कस्टमरच्या काय नीड आहेत, कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आपल्या ऑर्गनायझेशनकडून, ते आयडेंटिफाय केलं जातं. ओके, सो या अगोदर आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय पाहिले? क्रॉस सेलिंग पाहिले, अप सेलिंग पाहिले. ओके, सो क्रॉस सेलिंग, व्हॉट इज क्रॉस सेलिंग, व्हॉट इज अप सेलिंग? क्रॉस सेलिंगमध्ये काय केलं जातं? अप सेलिंगमध्ये काय केलं जातं? कशा पद्धतीने सेल्स हा वाढवला जातो, सेल्स इन्क्रीज केला जातो CRM मध्ये? सो क्रॉस सेलिंग इट इज अ बेसिकली selling for a complementary product with a primary product. Okay, cross selling basically it is a selling for a complementary product with a primary product. ओके, क्रॉस सेलिंग मध्ये काय केलं जात असतं? प्रायमरी प्रॉडक्ट बरोबर कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट हे सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं बोललं तर सपोज मला मोबाईल खरेदी करायचा आहे. मोबाईल खरेदी करण्यासाठी मी मोबाईल शॉपमध्ये जाणार आहे. मोबाईल शॉपमध्ये गेल्यानंतर मी मोबाईल परचेस करायचा आहे मला. तर मोबाईल परचेस करत असताना जो सेल्समन असेल, सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल, तो काय करतो? मोबाईल बरोबर मोबाईल कवर हा सेल्स करण्याचा प्रयत्न करतो, किंवा मोबाईल कवर हा मी परचेस करावं यासाठी मला काय करत असतो? तो कन्व्हिन्स करत असतो. ओके, म्हणजे मोबाईल बरोबर मोबाईल कवरही सेल केला जाणार तिथं. ओके, सो मोबाईल बरोबर आणखी काय येऊ शकतं? पॅनड्रॉइड असू शकतो, OTG केबल असू शकते. मोबाईल बरोबर मोबाईल कवर, पॅनड्रॉइड, OTG केबल हे काय केलं जातं? सेल करण्याचा प्रयत्न केला जातो. कस्टमरने ते परचेस करावं यासाठी कस्टमरला काय केलं जात असतं? कन्व्हिन्स केलं जात असतं. ओके, तर सपोज एखादा टीव्ही परचेस करायचा, टीव्ही परचेस करायचा असेल तर टीव्ही परचेस करण्यासाठी आपण एखादं म्युझिक सिस्टम, टीव्ही परचेस करण्यासाठी आपण LED टीव्ही शॉपमध्ये गेलो असेल तर टीव्ही बरोबर आपल्याला एखादं म्युझिक सिस्टम सेल करण्याचा प्रयत्न केला जातो, साऊंड सिस्टम सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो, होम थिएटर सेल करण्याचा प्रयत्न तिथे केला जात असतो. टीव्ही बरोबर आपल्याला म्युझिक सिस्टम घेण्यासाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह काय करत असतात? कन्व्हिन्स करत असतात. ओके, म्हणजेच प्रायमरी प्रोडक्ट हे माझं टीव्ही आहे, त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट हे सेल करण्याचा प्रयत्न केला जातो तिथं. म्हणजे टीव्ही बरोबर ते साऊंड सिस्टम असेल, होम थिएटर असेल. ओके, सो लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर लॅपटॉप बरोबर लॅपटॉप बॅग असेल, पॅन्ड्रॉइड असेल, माऊस असेल, याचा कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट लॅपटॉप बरोबर हे सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपण ते परचेस करावं म्हणून आपल्याला कन्व्हिन्स केलं जात असतं क्रॉस सेलिंगमध्ये. हे करून काय होत असतं? तर जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, सेल्स ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जी असेल ती इन्क्रीज होत असते. त्याद्वारे त्यांचा सेल्स हा इन्क्रीज होत असतो. कारण की सपोज एक प्रॉडक्ट घ्यायचं असतं, एक प्रॉडक्ट घेण्यासाठी आपण शॉपमध्ये गेलेला असतो, आपण घेतो 2 प्रॉडक्ट्स, तर ट्रान्झॅक्शन हे आपलं 2 प्रॉडक्टचं होत असतं. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही इन्क्रीज होत असते. ओके, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू इन्क्रीज होते याचा अर्थ सेल इन्क्रीज होतो. सपोज ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला 10 दिवसासाठी आपण ट्रॅव्हल करणार आहे. ओके, ट्रॅव्हल करायचं आपल्याला 10 दिवसासाठी, त्यासाठी आपण तिकीट बुकिंग करतो. ओके, तिकीट बुकिंग करत असताना तिकीट बुक करणारा जे लोक तिकीट बुक करतात ते लोक आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली काय करत असतात? की आपण कुठे जाणार आहोत, आपण कुठे स्टे करणार आहोत, किती दिवस स्टे करणार आहोत,
याची इन्फॉर्मेशन ते काढून घेत असतात आपल्याकडून डायरेक्टली इनडायरेक्टली. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली ते लोक आपल्याला काय करत असतात, हॉटेल मॅनेजर असेल, हॉटेल रिसेप्शनिस्ट असेल, ती लोक आपल्याला काय करत असतात, डायरेक्टली इनडायरेक्टली हॉटेल रूम ही विकण्याचा प्रयत्न करत असतात क्रॉस सेलिंग मध्ये. लक्षात ठेवा ही कन्सेप्ट. क्रॉस सेलिंग म्हणजे काय, अपसेलिंग म्हणजे काय. अपसेलिंग मध्ये काय केलं जात असतं, अपसेलिंग मध्ये कस्टमरला इनकरेज केलं जातं. अपसेलिंग मध्ये ऍडिशनल प्रोडक्ट टू अँड एक्झिस्टिंग प्रोडक्ट, सेलिंग ऍडिशनल प्रोडक्ट टू अँड एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स. जे अपसेलिंग मध्ये जे प्रोडक्ट्स आपल्याला परचेस करण्यासाठी आपण गेलो आहोत, त्या प्रोडक्ट ऐवजी हाय व्हॅल्यू ऑफ अमाऊंट असणारं प्रॉडक्ट हे आपल्याला परचेस करण्यासाठी इनकरेज केलं जात असतं, मोटिवेट केलं जात असतं. सपोज आपल्याला टीव्ही परचेस करायचा, 32 इंची टीव्ही परचेस करण्यासाठी आपण टीव्ही शॉपमध्ये गेलेलो असेल, तर ती सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्समन काय करत असतो आपल्याला, की 32 इंची ऐवजी आपण 42 इंची 52 इंची कशा पद्धतीने परचेस करू याचा तो प्रयत्न करत असतो. शॉर्ट आपल्याला कन्व्हिन्स करणं, मोटिवेट करणं, इनकरेज करणं की तो घेण्याऐवजी तुम्ही थोडेफार पैसे हे घालून हा टीव्ही याच्यामध्ये जास्त फीचर्स आहेत या असं सांगून काय केलं जात असतं, आपल्याला आपल्या मेन प्रॉडक्ट ऐवजी दुसरा प्रॉडक्ट, हाय व्हॅल्यू अमाऊंट असणारं प्रॉडक्ट आपल्याला परचेस करण्यासाठी मोटिवेट केलं जात असतं. याच्यामधून काय होतं, त्यांचा सेल्स हा इन्क्रीज होत असतो. ओके, दिस इज अ क्रॉस सेलिंग अँड अप सेलिंग. त्याच्यानंतर आपण पाहिले कस्टमर रिटेन्शन. कस्टमर रिटेन्शन पाहिले आपण. कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय, सो कस्टमर रिटेन्शन म्हणजे कस्टमरला आपल्या ऑर्गनायझेशनशी बांधून ठेवणे, किंवा कस्टमर आपल्या प्रॉडक्ट्सची कितीही प्राइस इन्क्रीज झाली तरी कस्टमर हे आपल्या प्रॉडक्ट्स व्यतिरिक्त दुसऱ्या प्रॉडक्ट्स हे परचेस करू नये त्यांनी, त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिस देणे. कस्टमर रिटेन्शन मध्ये कस्टमर हे रिटर्न अगेन अँड अगेन आपल्या प्रोडक्ट्सकडे, आपले प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी, बाय करण्यासाठी आले पाहिजेत. ओके, तो कस्टमर रिटेन्शन हे इन्क्रीज होण्यासाठी, किंवा जे आपले लॉयल कस्टमर्स असतात जे की कितीही प्रॉडक्टची प्राइस वाढवली तरी ते आपलं प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्टकडे जात नाहीत, जे की एकनिष्ठ असतात आपल्या कंपनीशी, ते कस्टमर्स अगेन अँड अगेन ज्या वेळेला आपल्या प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी येत असतात त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट हा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यासाठी कस्टमर रिटेन्शन ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये. सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जात असतं, कस्टमरचं ऑर्गनायझेशनशी असणारं रिलेशन हे मेंटेन करण्याचा, स्ट्रॉंग पद्धतीने मेंटेन करण्याचा, लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. सो CRM द्वारे काय केलं जात असतं, कस्टमरच्या नीड काय आहेत, आपल्या कस्टमरच्या नीड्स काय आहेत, कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रॉडक्ट्सकडून, आपल्या ऑर्गनायझेशनकडून, आपल्या बिझनेसकडून, हे समजून घेण्याचा आणि आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न हे ऑर्गनायझेशन करत असते. सो कस्टमरला जे प्रॉब्लेम्स आहेत ते कस्टमरला असणारे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न, कस्टमरचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून ते कस्टमरला असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हे ऑर्गनायझेशन करत असते. ओके, सो काही बिझनेस ऑर्गनायझेशन अशा आहेत की त्या स्पेशल सर्व्हिस कस्टमरसाठी, जे लॉयल कस्टमर असतात त्यांच्यासाठी स्पेशल सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. त्यामध्ये स्पेशल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. त्यामध्ये कस्टमरचे प्रॉब्लेम समजून घेऊन ते कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. कस्टमरशी प्रायव्हेट रिलेशन मेंटेन केलं जात असतं. आता मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे कस्टमर काही थोड्या प्रमाणात नसतात, ते लार्ज साईजमध्ये कस्टमर्स असतात त्यांचे. त्या कस्टमरशी प्रायव्हेट रिलेशन मेंटेन करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी
त्यांच्यासाठी. तर ते काय करतात, वेगवेगळे सोशल मीडिया असेल, जसं की इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, ट्विटर असेल, याद्वारे काय केलं जातं, तर कस्टमरला त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. कस्टमरला ज्या काही क्वेरी असतील प्रॉडक्टबद्दल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. काही लॉयल कस्टमर असे असतात की त्यांना ते ज्या ठिकाणी प्रॉडक्ट सर्व्हिस मागतील त्या ठिकाणी प्रॉडक्ट सर्व्हिस ही दिली जात असते आणि राईट टाईममध्ये राईट प्लेसमध्ये प्रॉडक्टची स्पेशल सर्व्हिस देणं हे काही काही कंपन्या महत्त्वाचं मानत असतात. कारण ज्या वेळेला प्रॉडक्ट्सबद्दल स्पेशल सर्व्हिस ही कस्टमरला दिली जात असते त्यावेळेला कस्टमर हा त्या प्रॉडक्टशी सॅटिस्फाईड असतो. कस्टमर सॅटिस्फाईड असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतेही ऑर्गनायझेशन असू दे त्यामध्ये कस्टमर सॅटिस्फाय होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला कस्टमर सॅटिस्फाय होत असतात त्यावेळेला ॲटोमॅटिकली नंबर्स ऑफ कस्टमर हे बिझनेसचे ऑर्गनायझेशनचे इन्क्रीज होत असतात. जर नंबर्स ऑफ कस्टमर हे इन्क्रीज होत असतील तर सेल्स हा इन्क्रीज होणार आहे. सेल्स इन्क्रीज होत असेल तर प्रॉफिट हा इन्क्रीज होणार आहे. प्रॉफिट इन्क्रीज होत असेल तर बिझनेस हा एक्सपांड होणार. ओके, सो कस्टमर रिटेन्शनमध्ये कस्टमर अगेन अँड अगेन येऊन कस्टमरने प्रोडक्ट परचेस करणे हे अतिशय महत्त्वाचं असते. त्यासाठी कस्टमर सॅटिस्फाईड होणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी कस्टमरच्या प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं असतं. त्यांचं एक्सपेक्टेशन काय आहे प्रॉडक्ट्सकडून ते समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर जे काही मार्केटमध्ये होणारे चेंजेस असतील ते लक्षात घेणं ऑर्गनायझेशनचं अतिशय महत्त्वाचं असतं. मार्केटमध्ये होणारे चेंजेस कोणते असू शकतात, कशा पद्धतीने मार्केटमध्ये चेंजेस होतात, तर मार्केटमध्ये होणारे चेंजेस हे वेगवेगळ्या ट्रेंड्स असतील, फॅशन्स असतील, यानुसार जे काही चेंज होतात ते चेंज आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं असतं. त्या चेंजेसनुसार, त्या फॅशननुसार, कस्टमरच्या टेस्टनुसार, कस्टमरच्या इंटरेस्टनुसार त्या प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करणं महत्त्वाचं असतं. त्या प्रॉडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट करणं महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला कस्टमरला त्याच्या आवडीनुसार किंवा त्याच्या इंटरेस्टनुसार वस्तू प्रॉडक्ट्स हे मिळत असतं त्यावेळेला कस्टमर हा सॅटिस्फाईड होत असतो. सो कस्टमर सॅटिस्फाय करणं हे अतिशय महत्त्वाचं काम असतं कोणत्याही ऑर्गनायझेशनचं. ओके, सो कस्टमर रिटेन्शनमध्ये अंडरस्टँडिंग वाय कस्टमर लिव्ह फॉर कॉम्पिटिटर्स इज की टू फाइंड वे टू रिटर्न देम इन द फ्युचर. ओके, कस्टमर रिटेन्शनमध्ये कस्टमर हे आपलं प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे का जातात, आपल्या कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्ट्समध्ये असणारे चेंजेस आणि आपल्या प्रोडक्ट्समध्ये असणारे चेंजेस किंवा आपल्या कॉम्पिटिटर्सचं प्रोडक्ट आणि आपलं प्रोडक्ट यामध्ये काही चेंजेस आहेत. ओके, बेटर प्रोडक्ट कोणतं आहे हे लक्षात घेऊन त्या प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करणं अतिशय महत्त्वाचं असते, जेणेकरून कस्टमर हे फ्युचरमध्ये आपल्या प्रॉडक्ट्सकडे रिटर्न येतील. हे आपण पाहिले कस्टमर रिटेन्शनमध्ये. त्यानंतर कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन. ओके, अतिशय महत्त्वाचं आहे हे सुद्धा कन्सेप्ट, कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन. कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शनमध्ये काय केलं जातं, कस्टमरच्या बिहेवियर कशा पद्धतीचा आहे याचा अंदाज इथं लावला जात असतो. कस्टमरचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे समजणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शनमध्ये
ऑर्गनायझेशन कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन मध्ये ऑर्गनायझेशन काय करत असते, जे अगोदरचे कस्टमर आहेत आपले, जे की पास्टचे कस्टमर होऊन गेले, त्या कस्टमरचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे त्याचं पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे मेंटेन केलं जात असतं. त्याचबरोबर आत्ताचे जे कस्टमर आहेत आपले एक्झिस्टिंग कस्टमर, त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, आपल्या प्रॉडक्टची त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे मेंटेन केलं जात असतं. आणि जे पोटॅन्शियल कस्टमर आहेत ते कशा पद्धतीने बिहेव करतील, त्यांचं बिहेवियर आपल्या प्रॉडक्ट्सबद्दल कसं असेल हे त्यांच्याकडे एस्टिमेटेड रेकॉर्ड मेंटेन केलं जात असतं ओके ऑर्गनायझेशनकडे. सो प्रॉडक्ट्स बद्दल असणारं कस्टमरचा बिहेवियर, कस्टमरचे वेगवेगळे रिव्ह्यू कलेक्ट केले जात असतात. ओके दिस कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन मध्ये दिस युजेस पास्ट कस्टमर बिहेवियर टू फोर्स टू द future behavior of their customers. This analysis includes several variations. Okay, first variation is understanding what a particular customer might buy. Okay, कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन मध्ये याचा अंदाज योग्य पद्धतीने लावणं अतिशय महत्त्वाचं असतं की कस्टमरला नक्की कोणत्या पद्धतीचं प्रॉडक्ट परचेस करायचं आहे, कस्टमरचा इंटरेस्ट नक्की कोणत्या पद्धतीच्या प्रॉडक्टकडे आहे, मार्केटचे चेंजेस काय आहेत, मार्केटमध्ये आलेले नवीन ट्रेंड्स काय आहेत, मार्केटमध्ये आलेल्या नवीन फॅशन्स काय आहेत, त्याद्वारे कस्टमरला कोणत्या पद्धतीचं प्रॉडक्ट परचेस करायचं आहे हे ऑर्गनायझेशन बिझनेसच्या लक्षात येणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते बिझनेसने आयडेंटिफाय करणं, कॅच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर कस्टमरच्या इंटरेस्टेड असणाऱ्या वस्तू तुम्ही मार्केटमध्ये आणल्या नाहीत तर तुमचा जो बिझनेस आहे तो लॉसमध्ये जाणार आहे. सो कारण सेलच होणार नाही तर प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणून काही उपयोग होणार नाही. मार्केटमध्ये जर प्रोडक्ट्स आणलं तर ते काही काळातच सेल होणं अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केली आहे अमाऊंट त्या प्रॉडक्टसाठी ती आपली इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट ही आपल्याला परत मिळावी. त्यासाठी कस्टमरचा इंटरेस्ट कोणत्या प्रोडक्टमध्ये आहे, कस्टमर कोणते प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी तयार आहेत, कोणते प्रोडक्ट्स ते लाईक करतात, कशा पद्धतीने त्यांची चॉईस आहे, फॅशननुसार ट्रेंडनुसार त्या कस्टमरचं बिहेवियर आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं असतं. कोणत्या ट्रेंडमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू जास्त प्रमाणात चालतात, कोणत्या फॅशनमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू जास्त प्रमाणात चालतात हे आयडेंटिफाय करणं बिझनेससाठी अतिशय महत्त्वाचं असतं. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये आपल्याला असं सांगितलंय की कस्टमर प्रॉफिटेबिलिटी डील विथ द कंपनीज व्ह्यू ऑफ द पॉसिबल प्रॉफिट टू बी मेड फ्रॉम इट्स कस्टमर. ऑर्गनायझेशन काय करत असते, जेवढ्या प्रमाणात पॉसिबल असेल तेवढ्या प्रमाणात प्रॉफिट हा कस्टमरकडून घेत असते, मिळवत असते. Value modeling deal with the value of the customers, other features like ability to bring in more profitable customer or the potential to be a more profitable customer. Value modeling is only as accurate as the customer's data in a reach. Okay, then personalization.
ओके, पर्सनलायझेशन मध्ये काय आहे? दिस इज अ कॅपॅबिलिटी टू कस्टमाइज कस्टमर कम्युनिकेशन बेस्ड ऑन नॉलेज प्रेफरन्सेस अँड बिहेवियर्स ॲट दॅट टाइम इंटरॅक्शन. यामध्ये सुद्धा तेच सांगितलंय की पर्सनलायझेशनमध्ये कस्टमर्स कस्टमरचं कम्युनिकेशन, कस्टमर बरोबर असणारं कम्युनिकेशन कशा पद्धतीचं आहे याचा विचार पर्सनलायझेशनमध्ये केला जात असतो. कस्टमरला कोणत्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हवे आहेत, कस्टमरचा आपल्या प्रॉडक्ट्सबद्दल असणारा रिव्ह्यू काय आहे, हे इथं आयडेंटिफाय केलं जात असतं. कस्टमर बरोबर असणारं आपलं इंटरॅक्शन कशा पद्धतीचं आहे हे आयडेंटिफाय केलं जात असतं. हे समजण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये एकतर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट एक असं सिस्टीम आहे की ज्यामध्ये कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन याच्यामध्ये असणारं रिलेशन हे मेंटेन करण्याचा, लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड customers. It is a technique used by businesses to create better long-term relationship with customers. Okay, CRM is one of the most important method used nowadays to increase customer base. It helps in getting all required information from target customers easily. The information collected help in understanding the customer's behavior. CRM is concerned with the creation, development, and enhancement of individualized customer relationship with a carefully targeted customer and total end customer group, resulting in maximizing their total customer lifetime value. ओके, सो आज आपण बघितले कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये क्रॉस सेलिंग, अप सेलिंग, कस्टमर प्रिडिक्शन, कस्टमर प्रॉफिटेबली मॉडेलिंग, पर्सनलायझेशन. याच्यावरती आपण अगोदरही एक पॉईंट यातला आपण बघितलाय, रिटेन्शनचा. ओके, इव्हेंट बेस्ड मार्केटिंग या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. दिस इज अ टाइम सेन्सिटिव्ह मार्केटिंग ऑर सेल्स कम्युनिकेशन रिॲक्टिंग टू अ कस्टमर स्पेसिफिक इव्हेंट. दिस इज अ टाइम सेन्सिटिव्ह मार्केटिंग. ओके, इव्हेंट बेस्ड मार्केटिंगला काय बोललं जातं? टाइम सेन्सिटिव्ह मार्केटिंग असं बोललं जातं. ऑर किंवा सेल्स कम्युनिकेशन रिॲक्टिंग टू अ कस्टमर स्पेसिफिक इव्हेंट. फॉर एक्झाम्पल, सेंडिंग अन ॲप्लिकेशन फॉर collagen insurance to people who recently had a car accident. Okay, this is a time sensitive marketing or sales communication reacting to the customer specific event. Event based marketing ला सेल्स कम्युनिकेशन टाइम सेन्सिटिव्ह मार्केटिंग असं म्हणलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं? स्पेसिफिक इव्हेंटमध्येच हे कस्टमर्सशी कम्युनिकेशन करून प्रॉडक्टचे सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो एक स्पेसिफिक इव्हेंटमध्ये. ओके, businesses today are to focus in on the individual customer in real time situation and get away from the blank event based marketing. An example of this ideal goal of reacting to customers event in near real time is when a customer receives coupons at the store right after their purchases that they might be interested in. Okay, then channel optimization, event based marketing आपण सेपरेटली इंडिव्हिज्युअली आपण एक चेक करणार आहोत एकदा. चॅनल ऑप्टिमायझेशन याच्यामध्ये कस्टमरशी असणारं कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असतं याची इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला दिली गेली आहे. त्यामध्ये ऑफरिंग द राईट मेसेज टू द राईट कस्टमर ॲट द राईट टाइम. ओके, ज्या काही प्रोडक्ट्स वेगवेगळे बिझनेस ऑर्गनायझेशन असतात त्यामध्ये असणारे प्रोडक्ट्स, त्याच्यावरती काही डिस्काउंट असतात, त्याच्यावरती काही डील्स असतात, काही ऑफर्स असतात. काही कंपन्या बघा आपल्याला वेगवेगळे इव्हेंट असतील किंवा आपले फंक्शन्स असतील त्यावेळेला त्यांचे जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यावरती जर काही ऑफर्स असतील, डिस्काउंट असतील, डील्स असतील तर त्याचे मेसेज आपल्याला
येत असतात, आपल्या मोबाईलवरती मेसेज येत असतात किंवा आपल्याला मेल सुद्धा केला जातो. ओके, ऑफर असल्याने तो ऑफर डिस्काउंट डील्स इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन जी आहे ती कस्टमर पर्यंत राईट टाइम मध्ये राईट प्लेस मध्ये पोहोचणं गरजेचं असतं, जेणेकरून की त्या कालावधीमध्ये त्या टाइम मध्ये त्या पिरियड मध्ये आपला जो सेल्स असेल तो इन्क्रीज व्हावा. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काय करत असतात, सोशल मीडिया थ्रू आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करत असतात. ओके, त्यांचे जे लॉयल कस्टमर असतात त्यांना काय केलं जातं, सोशल मीडियावरती फॉलो केलं जात असतं. त्याद्वारे त्यांना मेल करणं, त्यांना SMS करणं, वेगवेगळे ऑफर्स असतील, डील्स असतील, प्रोडक्ट्सवरती डिस्काउंट रेट असेल त्या प्रोडक्ट्सवरती तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं चॅनल ऑप्टिमायझेशन मध्ये. देन इव्हेंट बेस्ड मार्केटिंग मध्ये दिस इज अ काइंड ऑफ मार्केटिंग रिक्वायर्स सॉलिड प्रोसेस ऑटोमेशन अँड विल workflow to be effective in influencing the customer's buying behavior. The ultimate goal of company, despite the type of customer communication, is to get them to visit the store or website to buy products they are happy with. ओके, चॅनल ऑप्टिमायझेशन अँड इव्हेंट बेस्ड मार्केटिंग. चॅनल ऑप्टिमायझेशन मध्ये आता तर तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स ह्या प्रोडक्ट्सवरती येत असतात. त्या ऑफर्स कस्टमर्स पर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं असतं, ते बी राईट टाइम मध्ये राईट प्लेस. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमरच्या नीड काय आहेत सिच्युएशननुसार, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत सिच्युएशननुसार, कस्टमरच्या डिमांड्स काय आहेत, customer need situation expectation and demand of constantly changing and evolving and there would be not beyond today without some manner predicting customer behavior prediction मध्ये. ओके, या लेक्चरमध्ये आपण एक पॉइंट आहे जो छोट्या छोट्या प्रमाणात चेक केलेला आहे, ओव्हरव्ह्यू घेतला आपण. कस्टमर प्रिडिक्शन असेल, त्यानंतर कस्टमर प्रॉफिटेबिलिटी व्हॅल्यू मॉडेलिंग असेल, चॅनल ऑप्टिमायझेशन असेल, पर्सनलायझेशन असेल, इव्हेंट बेस्ड मार्केटिंग असेल, त्याच्यावरती डिटेल प्रत्येक पॉईंटवरती डिटेल एक लेक्चर आपण घेणार आहोत. ओके, सो सेकंड टॉपिक स्टार्ट करताना हे जे पॉईंट आहेत तुम्हाला सेकंड टॉपिक मधला पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये सगळे पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे आहेत. कशा पद्धतीने वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत ते कस्टमरचं बिहेवियर प्रिडिक्ट करतात किंवा कस्टमरच्या बिहेवियरचा वर्तणुकीचा कस्टमरचा अंदाज लावत असतात वेगवेगळ्या कंपन्या. सो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील, जसं की डिजिटल फुटप्रिंट असेल, त्याद्वारे कस्टमरचा वेगवेगळ्या पद्धतीने डाटा हा कलेक्ट केला जात असतो. ओके, त्यामध्ये काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज असतील, कस्टमरचे प्रॉडक्ट्स बद्दल असणारे रिव्ह्यूज असतील, कस्टमर कोणत्या प्रोडक्ट कस्टमरचे प्रॉडक्ट बाईंग हिस्ट्री असेल, त्याचबरोबर वेगवेगळे ट्रेंड्स पॅटर्न फॅशन्स चेंजेस किंवा सोशल मीडिया असेल, याद्वारे कस्टमरचं प्रोडक्ट्स बद्दल असणारे रिव्ह्यूज काय असतील. ओके, प्रोडक्ट्स बद्दल कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय असेल, या पद्धतीचा डाटा हा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कॅप्चर केला जात असतो कस्टमर बद्दल. आणि त्याच अंदाजे कंपन्या ह्या कस्टमरचं
बिहेवियर प्रिडिक्शन अबाउट आपल्या प्रोडक्ट्सबद्दल कसं असेल हे इस्टिमेट अंदाज लावत असतात. एस्टिमेटेड रेकॉर्ड हे मेंटेन करत असतात. ओके, सो त्यामध्ये लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमरची बाईंग हिस्ट्री काय आहे, कस्टमर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, वेगवेगळ्या चेंजेसमध्ये, वेगवेगळ्या ट्रेंड्स फॅशनमध्ये कशा पद्धतीने मार्केटमध्ये बिहेव करतो, कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स लाईक करतो, कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करायला त्याला आवडतं, हे आयडेंटिफाय करणं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचं असतं. आणि ते आयडेंटिफाय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सेल्स एक्झिक्युटिव्ह काय करत असतात, क्रॉस सेलिंग आणि अप सेलिंग या टर्म्सचा यूज तिथं केला जात असतो, जेणेकरून की आपला सेल्स हा मोठ्या प्रमाणात इन्क्रीज व्हावा. कारण क्रॉस सेलिंगमध्ये प्रायमरी प्रोडक्टशी रिलेटेड असणारं कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट हे सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि अप सेलिंगमध्ये आहे त्या व्हॅल्यूपेक्षा हाय व्हॅल्यू ऑफ अमाऊंट असणारं प्रोडक्ट हे सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. सो या लेक्चरमध्ये आपण क्रॉस सेलिंग, अप सेलिंग, त्याचबरोबर कस्टमर रिटेन्शन हे डिटेल्समध्ये पाहिलंय. त्याबद्दल आपण अगोदरही लेक्चरमध्ये डिस्कशन केलंय. त्याचबरोबर नवीन असणारे पॉईंट यामध्ये म्हणजे पर्सनलायझेशन असेल, चॅनल ऑप्टिमायझेशन असेल, इव्हेंट बेस्ड मार्केटिंग असेल. ओके, त्यानंतर कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग असेल. त्याचबरोबर पर्सनलायझेशनमध्ये काय सांगितलं जातं मी तुम्हाला अगोदरही सांगितले. त्याचबरोबर पर्सनलायझेशन इज rooted in understanding and fulfilling the need of your customers. Personalization is rooted in understanding and fulfilling the need of customers. पर्सनलायझेशनमध्ये काय केलं जातं, पर्सनली कस्टमरच्या ज्या नीड्स आहेत त्या आयडेंटिफाय केल्या जात असतात. त्या आयडेंटिफाय करून त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न तिथं केला जात असतो. त्याचबरोबर दॅट माइट मीन नोविंग वेअर दे आर अँड वेन. ओके, अँड इन्क्लूड परचेस ऑर बिहेवियरल डाटा. कस्टमरचा जो बिहेवियरल प्रोडक्ट परचेस करण्याचा हिस्ट्री जी असेल किंवा त्याचा जो पास्ट बिहेवियरल जो डाटा असेल तो आयडेंटिफाय केला जात असतो. ओके, अल्टिमेटली इट माइट बी फोकस ऑन पर्सनलायझेशनमध्ये कस्टमरचा नीड काय ते अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याचबरोबर ते फुलफिल करण्याचा प्रयत्न ऑर्गनायझेशन पर्सनलायझेशनमध्ये करत असते. त्याचबरोबर यू हॅव टू फुल्ली अंडरस्टँड व्हॉट युअर कस्टमर्स इंटरॅक्शन are analyze past behavior and then predict what they were before they request it, or if nothing else from the moment they interact with you. ओके, यामध्ये काय केलं जात असतं, कस्टमरने पास्टमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बाय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत त्याचं ॲनालाइज केलं जात असतं. त्याचबरोबर कोणत्या पद्धतीचे परचेस प्रोडक्ट्स केलेली हिस्ट्री असेल ती ॲनालाइज केली जात असते. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंगमध्ये टू टर्न कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट डाटा into customer profitability model. A company must switch from activity-based cost accounting and customer-based cost accounting. This means
ॲलोकेटिंग कॉस्ट बाय कस्टमर प्रॉफिटेबिलिटी आणि व्हॅल्यू मॉडेलिंगमध्ये काय केलं असतं, कस्टमर जे आपलं प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्ट्सकडे जातात, म्हणजे ते कस्टमर्स काय करत असतात, प्रॉडक्ट्स स्विच करत असतात. हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न कस्टमर प्रॉफिटेबिलिटी आणि व्हॅल्यू मॉडेलिंगमध्ये केला जात असतो. त्याचबरोबर काही कंपन्या पॉसिबल तेवढा प्रॉफिट हा कस्टमर्सकडून कलेक्ट करण्याचा प्रयत्न कस्टमर बेस्ड मार्केटिंगमध्ये केला जात असतो किंवा कस्टमर प्रॉफिटेबिलिटीमध्ये केला जात असतो. ओके, प्रॉडक्ट स्विचिंग किंवा ब्रँड स्विचिंग यामध्ये काय असू शकतं, तर मोर अँड मोर ब्रँड्स अँड प्रोडक्ट्स आर बीइंग लॉन्च एव्हरी डे. ओके, अनेक प्रॉडक्ट्स ब्रँड्स हे प्रत्येक दिवशी लॉन्च होत असतात. इन ई कॉमर्स एव्हरी डे मार्क्स द launch of new and unique products, several of them being launched because they failed through traditional distribution channels. ओके, सध्याच्या मार्केटमध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रॉडक्ट्स ब्रँड्स जे असतील ते लॉन्च होत असतात. ॲट सच अ टाइम द कस्टमर्स gives very less time and attention to your brand. त्यावेळेला काय होतं, कस्टमरचं अटेन्शन हे अतिशय कमी प्रमाणात असतं आपल्या ब्रँडकडे, कारण दिवसेंदिवस नवीन नवीन ब्रँड्स हे मार्केटमध्ये अवेलेबल होत असतात. सो कस्टमर एक ब्रँड झाला की दुसऱ्या ब्रँडकडे, त्यामुळं कस्टमरचं अटेन्शन जे असतं एखाद्या ब्रँडकडे ते खूप कमी होत जातं. यू हॅव टू अट्रॅक्ट द कस्टमर विदिन सेकंड. Thus, your brand building start much before the customer enters the final buying stage. So, तुमचा हा प्रयत्न राहिला पाहिजे की कस्टमर कशा पद्धतीने आपल्या प्रॉडक्ट्सकडे अट्रॅक्ट होईल आणि आपले प्रॉडक्ट्स ते परचेस करेल. काही रिझन्स असू शकतात प्रॉडक्ट स्विचिंगची, ब्रँड स्विचिंगची. त्यामध्ये पहिलं रिझन असू शकतो व्हॅल्यू ऑफ मनी. जर एखाद्या प्रॉडक्टची व्हॅल्यू ऑफ मनी, प्रॉडक्टची प्राईस ही जास्त प्रमाणात असेल, तर जे प्रॉडक्ट्स परचेस करणारे कस्टमर्स जे असतात ते काय करतात, त्याच्याशी असणारं रिलेटेड दुसरं कॉम्प्लिमेंटरी एखादं प्रॉडक्ट किंवा त्याच्याशी असणारं रिलेटेड दुसरं प्रॉडक्ट हे परचेस करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या वेळेला टी असेल, चहा पावडर असेल, ज्या वेळेला चहा पावडर आणि कॉफी पावडर असेल, त्यामध्ये ज्या वेळेला कॉफी पावडरची प्राईस ही जास्त प्रमाणात वाढत असते, त्यावेळेला लोक काय करत असतात, ती पावडर परचेस करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या वेळेला कॉफी पावडरची ती प्राईस कमी होते, त्यावेळेला लोक काय करतात, कॉफी पावडर परचेस करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच त्या प्रॉडक्टशी रिलेटेड असणारं सबस्टिट्यूट प्रॉडक्ट कोणता आहे, त्या प्रॉडक्ट्सकडे त्या ब्रँडकडे कस्टमर काय करतात, स्विच होत असतात, कस्टमर स्विचिंग होत असतात. म्हणजे ते प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्टकडे जाणे, एखाद्या प्रॉडक्टची प्राईस जास्त वाढलेली असेल तर. देन मार्केटिंग मिक्स हे एक रिझन असू शकतं. ब्रँड स्विचिंगचं. देन इम्प्रॉपर सर्व्हिस. एखाद्या ब्रँडची सर्व्हिस जर प्रॉपर नसेल, राईट टाईम राईट प्लेसमध्ये नसेल, स्पेशल सर्व्हिस काही ब्रँड्स स्पेशल सर्व्हिस देत नाहीत. जर स्पेशल सर्व्हिस नसेल तर ते एक रिझन असू शकतं की कस्टमर्स काय करतात, ब्रँड स्विचिंग करतात. कारण जे प्रोडक्ट आपण परचेस करतो त्याच्यावरती दिली जाणारी जी सर्व्हिस आहे आपल्याला, ते राईट टाईम आणि राईट प्लेसमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर सर्व्हिस राईट टाईम राईट प्लेसमध्ये कस्टमर्सला मिळत असेल, त्यावेळेला कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड होत असतो. आणि कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड होणं
हे अतिशय महत्त्वाचं असतं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये किंवा बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये. चौथं रिझन असू शकतं आउटडेटेड टेक्नॉलॉजी. बिझनेसने, ऑर्गनायझेशनने काय केलं पाहिजे की ज्या पद्धतीचे मार्केटमध्ये फॅशन चेंजेस, ट्रेंड्स येत असतात नवीन, त्या पद्धतीनं लोक नवीन फॅशनकडे, ट्रेंड्सकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन काय करतात, त्या ट्रेंडनुसार, त्या फॅशननुसार आपल्या प्रॉडक्ट्समध्ये कोणते चेंजेस करणं इम्पॉर्टंट आहे, कोणते इम्प्रूव्हमेंट्स करणं महत्त्वाचं आहे, त्याचा विचार करून त्या प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस केले जातात, इम्प्रूव्हमेंट केली जातात आणि त्यावेळेला ते प्रॉडक्ट्स हे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सेल होत असतात. आउटडेटेड टेक्नॉलॉजी जर असेल तर ते प्रॉडक्ट सेल होत नाही, त्या प्रॉडक्टचा सेल वाढत नाही. 5वं रिझन असू शकतं मार्केटिंग कम्युनिकेशन. मार्केटिंग कम्युनिकेशन जे असतं कस्टमर्स बरोबर ते अतिशय पोलाइटली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडून एकही निगेटिव्ह शब्द कस्टमरपर्यंत जाणार नाही याची दक्षता केअर इथं घ्यावी लागत असते, दक्षता काळजी इथं घ्यावी लागत असते. सो कस्टमर बरोबर असणारं कम्युनिकेशन ते अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं महत्त्वाचं आहे. तर कस्टमर बरोबर असणारं कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं नसेल तर कस्टमर हे आपलं प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्ट्सकडे जातात, आपल्या ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँड्सकडे जातात. असे काही रिझन्स असू शकतात ब्रँड स्विचिंगचे, प्रॉडक्ट स्विचिंगचे. सो या पद्धतीनं आपण अतिशय छोट्या ओव्हरव्ह्यू टाईप, अतिशय छोट्या प्रमाणात कस्टमर रिटेन्शन, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी, व्हॅल्यू मॉडेलिंग, चॅनल ऑप्टिमायझेशन, पर्सनलायझेशन, इव्हेंट बेस्ड मार्केटिंग हे पॉईंट्स चेकआउट केलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण एक पॉईंट हा डिटेलमध्ये बघणार आहोत की नक्की एका पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. ओके.